नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अतिशय चविष्ट असे बटाट्याचे सँडविच बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका बाउल मध्ये आपण 1 वाटी उकडून मॅश केलेला बटाटा घेऊया। यात 2 चमचे आपण बारीक चिरलेला कांदा घालूया, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 ते 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। तुम्ही लहान मुलांकरिता जर हे सँडविच बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू, त्याचबरोबर एक अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा लाल मिरची देखील घालूया आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ। इथे हा आपला मसाला बनवून तयार आहे। तर आता आपण सँडविच करायला घेऊया। इथे मी काही ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, याचे आपण कॉर्नर कट करून घेऊ। तुम्ही कॉर्नर कट न करता देखील सँडविच बनवू शकता। आता एका सँडविच वरती आपण सँडविचची हिरवी चटणी लावून घेऊ। ही चटणी कशी बनवायची त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। त्याचबरोबर सँडविचच्या दुसऱ्या बाजूला आपण टोमॅटो सॉस लावून घेऊया आणि 1 ते 2 चमचे आपण बनवलेला मसाला या सँडविच वरती ठेवून त्याला चमच्याच्या साहाय्याने छान प्रेस करून घेऊ। मी यावरती थोडंसं चीज किसून घालणार आहे। तुम्ही आवडीप्रमाणे चीज कमी जास्त करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही कुठलंही चीज या सँडविच मध्ये वापरू शकता। हे सँडविच छान बंद करून घेऊ आणि वरतून बटर लावून घेऊया। इथे मी एक पॅन तव्यावरती तापवत ठेवलेलं होतं, त्यावरती हे सँडविच आपण टाकून घेऊ आणि दुसऱ्या साइडने देखील छान बटर लावून घेऊया। 1 ते 2 मिनिटे मंद आचेवर हे सँडविच मी छान खरपूस भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे। आता दुसऱ्या साइडने देखील सँडविच खरपूस भाजून घेऊया। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपलं हे सँडविच दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून होतं। आता आपण याला काढून छान कट करून घेऊ। तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असं सँडविच आपलं बनून तयार आहे। आता वरतून थोडंसं चीज घालून याला छान गार्निश करून घेऊ। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।